तिचा कधीच तिरस्कार करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. विठ्ठल विठ्ठल. आत्ताच या ठिकाणी आमचे घोडके भाऊच ना, साऊंड सिस्टीम वाले, घाडगे भाऊ थोडं नावात घाडगे भाऊ, त्यांची सुंदर सुंदर साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवन जगत असताना त्या भगवंताचं भजन, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण घ्या. संसारामध्ये आम्ही नाही की एक रुपया जमा करून संसार मोठा करतो का नाही? परमार्थ तसाच आहे. परमार्थ एकाएकी होत नाहीये. कारण आज माळ घातली, सकाळी गंध लावला, जगद्गुरु तुकोबारासारखं विमान आपल्याला न्यायला येतं काय असं बघत बसला घराच्या बाहेर येईल का विमान? नाही येणार ना. परमार्थामध्ये आम्हाला तेवढा काळ घालावा लागणार आहे, तेवढी तपश्चर्या लागेल, त्याच वेळेस तो आमचा परमार्थ सफल होत असतोय. तसा संसार आहे. संसारामध्ये सुद्धा आम्हाला हळूहळू पुढे जावं लागतं, परमार्थामध्ये हळूहळू पुढे जावं लागत असतंय. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे की तू केली एके वेळे त्या मार्गीची निबळे निश्चिंत टाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचंय, पण जात असताना आम्हाला तिथपर्यंत हळूहळू जावं लागणार आहे. कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील वाढवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळकान पुढे चालत राहा ना. तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, नोटा मोजू नका. कदाचित डोळ्यात जर अश्रू आले ना, ते पुसायला किती जण धावून येतात ते पहिले मोजा. विठ्ठल भगवंताची भक्ती करत असताना, चिंतन करत असताना समाज काय म्हणेल याच्याकडे लक्षच देऊ नका. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. महाराज, काही माणसं सांभाळावं लागतात आणि काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते ना, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज असा आहे, पिरू विकत घेताना गोडे का विचारतात का नाही? खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. ही परिस्थिती आजची. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना मात्र आम्ही 10 वेळेस विचार करतो. हो, याची परिस्थिती. म्हणून जीवन जगत असताना समाजाचा विचार करू नका. भगवंताचं चिंतन, त्याचं भजन करा, तेच आपल्या बरोबर येणार आहे. जीवनामध्ये दुसरं काही येणार नाही. माझा जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, त्या भगवंताची भक्ती करा. कारण पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, माझ्या मालकाने वाचवलंय, पण पांडवांच्या मुखामध्ये सतत त्या जगाच्या मालकाचं नाव होतं. 1 मिनिट सुद्धा पांडव भगवंताला विसरत नव्हते. ज्या वेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, का केली ती होती प्रतिज्ञा? कारण ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलंय आणि ते युद्ध ठरायच्या अगोदर भगवान परमात्मा कौरवांकडे गेले आणि कौरवांना म्हणले, अरे निदान पांडवांना 5 गावं तरी द्या ना. सगळं राज्य पांडवांचं हिसकावून घेतलंय तुम्ही, पण 5 गावं ते पांडवांना द्या ना. पण ते कौरव एवढे उन्मत्त झाले होते, ते भगवंताला म्हणले, नाही देवा, सुचाग्रेन न दास्य मी विना विद्येन केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन माती आम्ही पांडवांना देणार नाही म्हणले. युद्ध आटळे आणि युद्ध सुरू झालंय. युद्ध सुरू होऊन 4 दिवस झाले, पण कौरवांचे मोठमोठे योद्धे त्या युद्धामध्ये मरण पावत होते, पण पांडवांचा एकही योद्धा त्याच्यामध्ये मरत नव्हता. त्या दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणला, का हो भीष्माचार्य, तुम्ही आमच्या बाजूचे सेनापती आहात, तुम्ही काय करता? आपले मोठमोठे योद्धे या युद्धामध्ये मरण पावतात, तुम्ही काय करता म्हटले? तुमचं फक्त मन आमच्या बाजून आहे म्हटले, शरीर मात्र ते आमच्या बाजूने फक्त तुमचं शरीर आहे, मन मात्र पांडवांच्या बाजून आहे म्हटलं. असं म्हटल्याबरोबर भीष्माचार्यांना राग आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत मी एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. तशी होती भीष्माचार्य, कारण भीष्माचार्यासारखा बलाढ्य योद्धा महाभारतामध्ये एकही नव्हता. त्यांनी ठरवलं असतं तर ते काही करू शकत होते. आणि त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही.